तर हे पाठीमागे आमचे बघू शकता तुम्ही सिटी स्कॅन मशीन आहे. तर याच्या पुढे बघायचं गेलं तर हा जो आहे आपल्या डोळ्याच्या वरती जो असतो ना तो फ्रंटल सायनस असतो. नंतर पुढे बघायचं गेलं तर हा जो एरिया आहे त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो आणि त्याच्या शेजारी हा जो एरिया आहे. आणि याचा एक असा अनुभव आलेला आहे मला की जेव्हा आपल्या घरच्यांना काही आजार होतो किंवा की पुढे काय स्टेप घेतलं पाहिजे ते याच्या मार्फत आपल्याला सोयीस्करपणे समजते. निलंग्यामध्ये सुप्रसिद्ध लाईफलाईन डायग्नॉस्टिक सेंटर हे गेल्या 10 ते 15 वर्षापासून निलंग्यामध्ये सर्व रुग्णांना सेवा पुरवतोय. तिथे अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी, आणखी एक्सरे, सीटी स्कॅन हे सुविधा पुरवल्या जातात. ते पण लातूरपेक्षा एकदम कमी किमतीमध्ये. तर आज आपण ते बघणार आहोत. तर हा हॉल आहे, इथे पेशंट बसू शकतात. तर इथे सर्व प्रकारचे सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी हे केली जातात. मी तुम्हाला सध्या एक्सरेची रूम दाखवतो. तर हे आहे एक्सरे रूम. हे आहे एक्सरे ट्यूब ज्यामधून एक्सरे शूट होतात. बघू शकता तुम्ही. हे आहे एक्सरे 300 mAh ची मशीन आहे आपल्याकडे ज्याद्वारे सर्व एक्सरे शूट केले जातात. हा जो आहे यामध्ये कॅसेट आहे, CR कॅसेट सिस्टम आहे आपल्याकडे. कॅसेट इथं लॉक करून एक्सरे हा शूट केला जातो. तर हे पाठीमागे आमचे बघू शकता तुम्ही सिटी स्कॅन मशीन आहे. त्याची जी EC लॉस म्हणजे 16 स्लाइस मशीन आहे ज्याच्यामध्ये हेलिकल पद्धतीने स्कॅन होतो. पूर्ण बॉडीचं जे आहे ते 360 मध्ये स्कॅन होऊन त्याचा पूर्ण जो एकदम परफेक्ट जे बॉडी ऑर्गन आहे त्याचं स्कॅन केला जातो आणि त्याची एकदम परफेक्टली डायग्नोसिस आपली इथे सर करतात. तर हे मशीन वापरणं अवघडच आहे, पण याचे जर आपण कोर्स केला जसं मी केलो आहे रेडिओग्राफरचा डिप्लोमा, त्याची डिग्री पण असते, केलं तर हे वापरणं एकदम सोपं आहे. तेवढं काय त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. करता येते. हे अपचं बटन आहे, डाऊनचं बटन आहे. याला ऑपरेट करणं हार्ड आहे, पण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा याचं सोयीस्कर आपल्याला होऊन जातं. हे टेबल आहे. या टेबलवरती पेशंटला झोपवून म्हणजे सुपाईन पोझिशनमध्ये आतमध्ये घेऊन या बटन्सद्वारे त्याला ऑपरेट केलं जातं. आणखी जे हे लाईट आहे तुम्ही बघू शकता, लाईट जे आहे याला पोझिशन लाईट म्हणतात. आणि नंतर पेशंटचा स्कॅन केला जातो. हा याचा स्टॅबिलायझर आहे आणि हा जो आहे हा त्याचा कन्सोल आहे ज्यामधून हा मशीनला ऑन केली जाते. तर कंपल्सरी आपल्या इथे 2 AC लागतातच. आणि हे एक खूप इंटरेस्टिंग मशीन आहे. याला डिह्युमिडिफायर म्हणतात, ज्यामधून वातावरणामध्ये जी ह्युमिडिटी आहे, आर्द्रता ज्याला म्हणतो आपण, वातावरणामधलं जे मॉइश्चर आहे ते ऑटोमॅटिक हे ॲब्झॉर्ब करून घेतं आणि यामध्ये इथे भरलं जाते. यामध्ये आपण बघू शकता पाणी पण आहे. पूर्ण वातावरणामधले जे ह्युमिडिटी आहे ते ॲब्झॉर्ब करून यामध्ये स्टोअर केली जाते. तर नेक्स्ट जे आहे मी तुम्हाला दाखवतो की याचं ऑपरेट कुठून करतात. जे कन्सोल आहे ना, हा आहे आपला कन्सोल. हा आहे आपला कन्सोल. इथून जे पूर्ण मशीन आहे ते ऑपरेट केले जातात. हा एक्सरेचा कन्सोल आहे आणि हा जो आहे हा सिटी स्कॅनचा कन्सोल आहे. सिटी स्कॅनच्या कन्सोलमध्ये 2 मॉनिटर येतात. हा ऑब्झर्व करण्यासाठी की किती स्लाइस स्कॅन होतोय आणि हा जो आहे यामध्ये स्कॅन दिसतो आपल्याला. तर मी तुम्हाला एक नॉर्मल ब्रेनचा स्कॅन दाखवतो. हा जो स्कॅन आहे हा दुपारीच केलेला आहे, आमच्या आजीचाच आहे. तुम्ही नाव बघू शकता, माने. हा अशा प्रकारचा जो स्कॅन आहे हे आपण इथे केले जातो. हा व्हाईटिस जो एरिया आहे तो स्केलेटन आहे. हेड रिजनमधला स्केलेटन असतो तो हा आहे. तर एका नॉर्मल ब्रेनच्या स्कॅनमध्ये काय काय असते मी थोडीशी माहिती देतो. याला जे म्हणतात, हे जे आहे आपलं, याला म्हणतात मॅक्झिलरी सायनस. नॉर्मल ह्युमनमध्ये 2 मॅक्झिलरी सायनस असतात. आणखी याच्या पुढे बघायचं गेलं तर आपल्याला हे आयबॉल आहेत. आय सॉकेट जो असतो ना आपल्या डोळ्याचा रिजन, तो हा आहे. नंतर इथे जो होतो हा टेम्पोरल बोन आहे. हा जो आपला कानाचा एरिया असतो ना तो आहे. तर याच्या पुढे बघायचं गेलं तर हा जो आहे आपल्या डोळ्याच्या वरती जो असतो ना तो फ्रंटल सायनस असतो. नंतर पुढे बघायचं गेलं तर हा जो एरिया आहे
त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो. आणि त्याच्या शेजारी हा जो एरिया आहे त्याला बॅझल नॉडल अँड रिलेटेड स्ट्रक्चर असं पण म्हणू शकतो, कारण तो बॅझल नॉडलच्या रिलेटेड स्ट्रक्चर इथंच असतो प्रेझेंट. आणि त्याच्यानंतर हा जो एरिया आहे हा याला टेम्पोरल लोब असं म्हणतात, कारण हा टेम्पोरल बोनच्या साईडला असतो. आणि हे जे व्हाईट व्हाईट दिसत असेल आपल्याला हे कॅल्शियम असतं. आपल्या ब्रेनमध्ये जे कॅल्शियम जमा होतं एज प्रमाणे तो कॅल्शियम वाढत जातो, तो हा आहे. जर कोणाला रेडिओग्राफी रिलेटेड काही प्रश्न वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर त्यामध्ये पण विचारू शकता की यामध्ये CT स्कॅन टेक्निशियन, MRI टेक्निशियन किंवा एक्सरे टेक्निशियन यासाठी काय काय कोर्स केलं पाहिजे. फक्त स्टार्टिंगला जे आहे ते 12वी कंपल्सरी सायन्स लागणारच आहे. माझी सुरुवातीला सायन्स नव्हती, मी नंतर सायन्स केलो आहे आणि याचा डिप्लोमा कंप्लीट करून इथेच माझी ट्रेनिंग झालेली आहे. तर या फील्डमध्ये भरपूर असं मोठं करिअर आहे, फक्त कन्सिस्टन्सी ठेवून शिकलं पाहिजे. तेलंगणामध्ये CT स्कॅन असलेले सध्या एकमेव डायग्नॉस्टिक सेंटर आहे. ऑफलाईन डायग्नॉस्टिक सेंटर या सेंटरमार्फत 24 तास सेवा पुरवली जाते. ही एक अतिशय छान गोष्ट आहे. एक्सरे CT स्कॅन जे आहे ते 24 तास चालू असते. कधी पण एमर्जन्सी केस असू द्या इथं घेऊन येऊ शकता CT स्कॅन एक्सरे रिलेटेड असेल तर. बाकी सोनोग्राफी जे आहे ते मंडे टू सॅटरडे चालू असते, सोमवार ते शनिवारपर्यंत चालू असते. माझं साधारणतः 3 वर्षाचा इथे ट्रेनिंगचा अनुभव आहे. म्हणजे सर्व प्रकारचे एक्सरे होतात, सर्व प्रकारचे CT स्कॅन होतात. तर यासाठी कोणाला काही अडचण असेल किंवा काही रेडिओग्राफीमध्ये पुढे करिअर करायचं असेल तर काही ॲडवाईस, छोटीशी पण ॲडवाईस जर पाहिजे असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा फ़ोन नंबर पण देईन. तर अशी भरपूर माहिती आपल्याला या फील्डमध्ये बघायला मिळते. रेडिओग्राफी फील्डमध्ये अशी भरपूर माहिती शिकायला पण भेटते. आणि याचा एक असा अनुभव आलेला आहे मला की जेव्हा आपल्या घरच्यांना काही आजार होतो किंवा की पुढे काय स्टेप घेतलं पाहिजे ते याच्यामार्फत आपल्याला सोयीस्करपणे समजते. एक आयडिया लागतं की बाबा काय केलं पाहिजे. घरचे आजारी पडतात, आपले मित्र आजारी कोण पडले किंवा कोणी आपल्या जवळचे रिलेटेड कोणी आजारी पडले तर त्यांना आपण एक ॲडवाईस देऊ शकतो की काय केलं पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड माहिती पण देऊ शकतो आपण. तर आता हे आपण जे बघत आहात हे एक नॉर्मल चेस्ट एक्सरे आहे. हा जो आहे हा नॉर्मल हार्टचा रिजन आहे आपल्या. हा डायफ्राम आहे, येथे लिव्हर पण असतो राईट साईडला. क्लॅविकल बोन्स आहे हे स्कॅपुला आहे पाठीमागे, हे स्पाईनचा एरिया आहे आणि हे 2 लंग्स आहेत आपल्या. तर हे जे हे एक 10%च माहिती आहे याच्या पूर्ण डिपार्टमेंटमधली आपल्या जी रेडिओग्राफीमध्ये शिकवली जाते. पण यामध्ये आणखी भरपूर काही सांगण्यासारखं आहे. ते सांगत बसलो तर आता पूर्ण आपलं व्हिडिओ खूप मोठा होईल. ओव्हरऑल फक्त एवढंच सांगणं आहे की रेडिओग्राफीमध्ये पण एक उत्तम प्रकारचं करिअर आहे. कोणाला काही ॲडवाईस पाहिजे असेल तर आपण विचारू शकता बिलकुल. आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे इथेच एंड करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.